अंजली दमानिया यांनी पार्थ पवार यांना राज्यसभा खासदार म्हणून निवडण्यास विरोध का केलाय? चला जाणून घेऊया. तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडला. त्यासाठी त्यांनी आपल्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि त्यामुळेच या जागेवर पार्थ पवारांना पाठवण्यात येणार असल्याचं बोललं गेलं. मात्र या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या 3 दिवसात शपथविधी घ्यायला काहीच हरकत नाही, पण बिझनेस ॲज युज्युअल असल्यानं पुण्यातील जमीन घोटाळ्याची चौकशी थांबवली जाऊ नये. त्यांनी सरकारकडे 2 प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. पहिली म्हणजे पार्थ पवारांच्या विरोधात प्रलंबित FIR तात्काळ दाखल करावी आणि खारगे आयोगाचा अहवाल त्वरित सार्वजनिक केला जावा. सोबतच पार्थ पवारांवर चौकशी सुरू असतानाच राज्यसभेचे खासदार बनवणं हे चुकीचं आहे असं देखील त्यांनी म्हटलंय. त्यामुळे आता खरंच यावर विचार करून पार्थ पवार यांना राज्यसभेपासून दूर ठेवलं जाणार का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी प्राईम संवादला नक्की फॉलो करा.